Praise the Lord. I'm Amrita Joseph Sikvera. I'm so happy to be with you. And now we are going to meditate. Gospel of Matthew, chapter 9, verse 27 to 30. मत्तैक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 27 ते 30 वचन आज आपण पाहणार आहोत. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर असं वचन देवाने आज आपल्याला दिलं आहे. वचन काय सांगते की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. बायबलमध्ये सर्वात इम्पॉर्टंट, खूप महत्वाची, अति महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास. फेथ इम्पॉर्टंट आहे. विश्वास खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बायबल काय सांगते की विश्वासाशिवाय देवाला संतोषणे अवघड आहे, अशक्य आहे. मत्तैक शुभवर्तमानाचा 9वा अध्याय 27 ते 30 वचनात आपण पाहतो की मग येशू पुढे जात असता 2 आंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने म्हणाले, अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता काय? ते म्हणाले, होय प्रभू. तेव्हा येशूने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. हालेलुया. खरंच खूप सुंदर असं देवाचं हे वचन आहे. ह्या वचनात फेथ, विश्वास खूप महत्वाचा आहे. ह्या वचनातून 2 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, 2 गोष्टी आपल्याला कळतात. पहिली म्हणजे त्या आंधळ्याने देवाला हाक मारली की अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. जर त्या आंधळ्याने देवाला हाक मारली नसती तर देवाला त्यांची हाक ऐकू गेली असती का? नाही. त्यांनी हाक मारली म्हणून देवाला त्यांची हाक ऐकू गेली. म्हणजे देवाला हाक मारणं, देवाला ओरडणं, संकट समय देवाचा धावा करणं गरजेचं आहे, हे आपल्याला ह्या वचनावरून कळतं. ह्या वचनातून दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळती, ती म्हणजे त्यांनी विश्वास ठेवला. त्या आंधळ्याने विश्वास ठेवला. येशू त्यांना काय म्हणाला की हे करण्यास, मी तुम्हाला दृष्टी देण्यास मी समर्थ आहे, असा तुम्ही विश्वास धरता का? मी तुम्हाला दृष्टी देऊ शकतो असा तुमचा विश्वास आहे का? तेव्हा ते काय म्हणाले, होय प्रभू. म्हणजे त्यांच्या विश्वासाने ते बरे झाले. त्यांचा विश्वास होता म्हणून त्याने देवाला हाक मारली, आणि त्याने विश्वासाने देवाला हाक मारली म्हणून देवाने त्यांची हाक ऐकली. आणि मग काय, येशूने त्यांच्या डोळ्याला स्पर्श केला आणि त्यांना दृष्टी आली. ते पाहू लागले, त्यांना दिसू लागले. त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना मिळालं. म्हणजे देवाला हाक मारणं गरजेचं आहे. हाक मारणंच नाही तर विश्वासाने हाक मारणं गरजेचं आहे. त्या आंधळ्याने तर देवाला हाक मारली हे तर खरंच आहे, पण तो आम्हाला दृष्टी देऊ शकतो ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना मिळालं. येशू त्यांना काय म्हणाला होता की तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त हो. आणि खरंच त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्राप्त झालं. आज तुम्हीही देवाला हाक मारा, अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा असं म्हणून आज तुम्ही खूप विश्वासाने देवाला हाक मारा. त्याला ओरडा, त्याला आरोळी मारा. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाला हाक मारली आहे ती गोष्ट मला मिळणारच, देव मला देणारच असा दृढ विश्वास ठेवा. त्या आंधळ्यांप्रमाणे दृढ विश्वास ठेवा. आणि खरंच विश्वास ठेवा की ज्या गोष्टीसाठी तुम्ही हाक मारली आहे ती गोष्ट तुमच्या विश्वासामुळे तुम्हाला मिळणार. देव ती गोष्ट तुम्हाला देणारच, पण अति विश्वासाने, खूप विश्वासाने आज तुम्ही त्याला हाक मारा आणि त्याच्या सामर्थ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि जी गोष्ट तुम्हाला आज हवी आहे ती गोष्ट आज तुम्हाला मिळणारच. त्यांनी, त्या आंधळ्याने देवाला हाक मारली आणि त्यांना दृष्टी आली. त्यांना जे हवं होतं ते मिळालं, कारण की त्यांनी त्याला हाक मारली. आज तुम्हीही त्याला हाक मारा आणि विश्वास ठेवा की तुम्हाला जे काही पाहिजे आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या सर्व गोष्टी देवास तुम्हाला देईल. पण तुम्ही आज खूप विश्वासाने त्या 2 आंधळ्यांप्रमाणे देवाला हाक मारा की अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा असं खूप विश्वासाने देवाला आज हाक मारा. आणि तो सर्व काही देण्यास समर्थ आहे, सामर्थ्यवान देव आहे असा तुम्ही आज विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवा की तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होईल. त्या 2 आंधळ्यांना त्यांच्या विश्वासाप्रमाणे मिळालं. आज तुम्हीही विश्वास ठेवा आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे आज तुम्हाला प्राप्त हो. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शॅल वी प्रे.
हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरपा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की तुझ्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. खरंच ईश्वराजा, खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस प्रभू ईश्वरपा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वरपा आणि तुझ्यावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वर, त्यांना त्यांच्या विश्वासाप्रमाणे प्राप्त हो. ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत, ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत, ज्या गोष्टीसाठी त्यांनी तुला आज हट्ट केलाय प्रभू ईश्वर, ज्या गोष्टींची ईश्वराजा त्यांना आज गरज आहे प्रभू ईश्वर, त्यांच्या सर्व गरजा तुझ्या नावात तू पूर्ण आणि हो ईश्वराजा, त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना आज सर्व काही प्राप्त होऊ दे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू ईश्वरपा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरपा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरपा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहे, तुला ओरडत आहे, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत प्रभू ईश्वरपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. येशूच्या नावात शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे, शरीरातील सर्व रोग निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर नासरेत कर येशू. माझा विश्वास आहे प्रभू ईश्वरपा की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.